प्रकरण 6 धार्मिक समन्वय. पाठ परिचय. प्रिय विद्यार्थ्यांनो, ऐतिहासिक काळात समाज जीवनाला आकार देण्यात धार्मिक चळवळीचे मोठे योगदान आहे. मध्ययुगीन भारतातील समाज जीवनामध्ये भक्ती परंपरेचे एक वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे. भारताच्या निरनिराळ्या प्रदेशांमध्ये ही भक्ती परंपरा निर्माण झाली. या संबंधीची माहिती आपण या पाठात घेणार आहोत. भक्ती चळवळ. दक्षिण भारतामध्ये नायनार आणि अळवार या भक्ती चळवळी उदयास आल्या. नायनार हे शिवभक्त होते, अळवार हे विष्णू भक्त होते. या भक्ती चळवळींमध्ये समाजातील सर्व स्तरांमधील लोक सहभागी झालेले होते. ईश्वर प्रेम, माणुसकी, भूतदया, करुणा इत्यादी मूल्यांसंबंधीची शिकवण त्यांनी दिली. दक्षिण भारतात रामानुज आणि इतर आचार्यांनी भक्ती चळवळीचा पाया भक्कम केला. ईश्वर सर्वांसाठी आहे, ईश्वर भेदभाव करत नाही, असे त्यांनी सांगितले. उत्तर भारतात रामानुजांच्या शिकवणुकीचा मोठा प्रभाव पडला. उत्तर भारतात भक्ती चळवळीचे महत्त्व संत रामानंद यांनी सांगितले. त्यांचे शिष्य संत कबीर हे होत. त्यांनी तीर्थक्षेत्रे, व्रते, मूर्तीपूजा यांना महत्त्व दिले नाही. संत कबीरांनी सत्यालाच ईश्वर मानले. सर्व मानव एक आहेत, राम आणि रहीम वेगळे नाहीत, अशी शिकवण त्यांनी दिली. त्यांनी जातीभेद, पंथभेद, धर्मभेद मानले नाहीत. कबीरांना हिंदू मुस्लिम यांचे ऐक्य साधायचे होते. बंगालमध्ये चैतन्य महाप्रभू यांनी कृष्ण भक्तीचे महत्त्व सांगितले. त्यांनी भारतभर भ्रमण केले. हरिनाम संकीर्तनाचा उपदेश केला. त्यांच्या उपदेशामुळे लोक जाती पंथांची बंधने ओलांडून भक्ती चळवळीत सहभागी झाले. चैतन्य महाप्रभूंच्या प्रभावाने शंकरदेव यांनी आसाममध्ये कृष्ण भक्तीचा प्रसार केला. गुजरातमधील संत नरसी मेहता हे प्रसिद्ध वैष्णव संत होऊन गेले. हे निस्सीम कृष्ण भक्त होते. त्यांनी समतेचा संदेश दिला. त्यांनी भक्तीपर विपुल काव्य रचना केलेल्या आहेत. त्यांना गुजराती भाषेचे आद्य कवी मानतात. संत मीराबाईंनी कृष्ण भक्तीचा महिमा सांगितला. त्या मेवाडच्या राजघराण्यातील होत्या. राजघराण्यातील सुखांचा त्याग करून कृष्ण भक्तीतच त्या तल्लीन झाल्या. राजस्थानी व गुजराती भाषेमध्ये त्यांनी भक्ती रचना केल्या. त्यांची भक्तिगीते भक्ती, सहिष्णुता व मानवतेचा संदेश देणारी आहेत. आजही त्यांच्या रचना लोकप्रिय आहेत. हिंदी साहित्यातील महाकवी सूरदास यांनी सूरसागर हे काव्य लिहिले. कृष्ण भक्ती हा त्या काव्याचा विषय आहे. संत तुलसीदासांच्या रामचरितमानस या ग्रंथात रामभक्तीचा सुंदर आविष्कार झालेला आढळतो. पंडितांच्या कर्मठपणावर त्यांनी टीका केली. कर्नाटकात बसवेश्वरांनी वीरशैव पंथ संघटित केला. त्यांनी जातीभेदाविरुद्ध भूमिका घेतली. श्रमाच्या प्रतिष्ठेचे महत्त्व सांगितले. आपल्या चळवळींमध्ये स्त्रियांनाही सहभागी करून घेतले. त्यांनी आपली शिकवण लोकभाषेमध्ये म्हणजे कन्नड भाषेमध्ये दिली. साधे व निर्मळ जीवन जगावे असा त्यांचा संदेश होता. त्यांच्या कार्याचा समाजावर मोठा परिणाम झाला. कर्नाटकमध्ये पुरंदरदास हे एक थोर संत होऊन गेले. त्यांनी कन्नड भाषेत
अनेक भक्तिकवने रचली. आजही ती लोकप्रिय आहेत. महाराष्ट्रातील भक्ती परंपरेसंबंधीची माहिती आपण पुढे घेणार आहोत. गुरु नानक यांनी विविध तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या. ते मक्केलाही गेले होते. भक्तिभावना सगळीकडे सारखीच आहे ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली. सर्वांशी सारखेपणाने वागावे अशी त्यांची शिकवण होती. हिंदू व मुस्लिम यांचे ऐक्य साधावे यासाठी त्यांनी उपदेश केला. शुद्ध आचरणावर भर दिला. परमेश्वर एकच आहे. शुद्ध आचरणानेच त्याची प्राप्ती होते असे त्यांनी सांगितले. त्यांनी स्त्रियांना आदराचे स्थान दिले. गुरु नानकांच्या उपदेशाने अनेक लोक प्रभावित झाले. त्यांच्या शिष्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेली. त्यांनी आपल्या शिष्यांना जो उपदेश केला तो एका ग्रंथात संग्रहित केलेला आहे. त्याला आदि ग्रंथ असे म्हणतात. गुरु नानकांच्या अनुयायांना शिष्य म्हणजे शीख म्हणतात. आदि ग्रंथ म्हणजे ग्रंथ साहिब हा शीखांचा पवित्र ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये संत नामदेव, चैतन्य महाप्रभू आणि संत कबीर यांच्या रचनांचा समावेश आहे. गुरु नानकांनंतर शीखांचे 9 गुरु झाले. गुरु गोबिंद सिंग हे शीखांचे 10वे गुरु. सर्व शीख ग्रंथ साहिब या धर्मग्रंथालाच गुरु मानून त्याचे पठण करतात.